जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। नमस्कार, मी ललिता गोपाळ। पाहूया काही ठळक वृत्त। मुस्लिम समाज बांधवांचा पवित्र असा रमजान महिना सध्या सुरू आहे। रमजानच्या औचित्य साधत श्री साई सुवर्ण बहुउद्देशीय संस्थेने फत्तेपूर गावात इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते। संस्थेचे अध्यक्ष प्रभाकर साळवे आणि मान्यवरांनी या प्रसंगी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या। आयोजित केलेल्या या इफ्तार पार्टीला मुस्लिम बांधवांसह फत्तेपूर गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपण आलो आहोत फत्तेपूर या ठिकाणी जो प्लॉटिंग बाग आहे त्या ठिकाणी मदिना मस्जिद या ठिकाणी आलेलो आहोत। आपण बघू शकतात की या ठिकाणी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आलेले आहे आणि जे सामाजिक कार्यकर्ते आहे प्रभाकर भाऊ साळवे यांच्यामार्फत या इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आलेले आहे। अशाच काही प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया। आपले प्रभाकर भाऊ साळवे असतील किंवा मग या मस्जिदचे मौलवी असतील किंवा मग जे पंच कमिटी असेल त्यांच्याकडून की इफ्तार पार्टीचे आयोजन कसे करण्यात आले आहे। आणि आजचा 9वा रोजा आहे। या 9व्या रोजानिमित्त त्यांनी एक चांगलं असं धार्मिक कार्य म्हणजे विशेष सांगायचं म्हणजे हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक म्हणून त्यांनी हे कार्य केलेलं आहे। आपण जाणून घेऊया अशाच त्यांच्याकडे प्रतिक्रिया। सर्वप्रथम आज 9वा रोजा रमजान महिन्याचा यानिमित्त सर्व मुस्लिम बंधूंना साई सुवर्ण बहुउद्देशीय सामाजिक संस्था व आमच्या मित्रपरिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा देतो। आज आम्ही इथं संस्थेमार्फत इफ्तार पार्टीचं आयोजन केलेलं आहे आणि रमजान महिना हा जो मुस्लिम बांधवांमध्ये धर्मामध्ये केला जातो, खरोखर ह्या महिन्यामध्ये समाजातील भावना दूर होऊन पुण्याचं काम आपल्या हातून घडायला पाहिजे म्हणून रमजान महिना पवित्र असा मुस्लिम धर्मामध्ये पवित्र महिना म्हणून रमजान महिना मानला जातो। या महिन्यामध्ये आम्ही अभ्यास केल्यानंतर कळालं की महिन्यामध्ये रोजा का केला जातो। त्याचा अर्थ असा कळाला की गरिबी आणि श्रीमंती यामधली दरी दूर होण्यासाठी की आज आपण जे महिन्याचे उपवास करतो यामध्ये गरिबावरती काय हाल असतात जे आपण उपवास केल्यानंतर कळतंच। आणि ते म्हणजे या महिन्यामध्ये कोणाला अन्न पाणी हे सर्व सारख्या प्रमाणामध्ये की गरिबी आणि श्रीमंत यामध्ये दुजाभाव राहत नाही। आणि आमच्या संस्थेमार्फत म्हणजे हिंदू मुस्लिम एकतेचं प्रत्यय म्हणून आम्ही हा दरवर्षी संस्थेमार्फत उपक्रम राबवत जातो आणि आपल्या देशामध्ये सर्व बांधवांनी हिंदू मुस्लिम शीख ईसाई सर्व धर्माच्या लोकांनी एकत्रित राहावं, एकत्रित नांदावं यासाठी हा आमचा छोटेखानी उपक्रम आज आम्ही फत्तेपूर गावामध्ये करीत आहोत। अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह तबारक व तआला का बहुत बड़ा एहसान हुआ, करम हुआ कि अल्लाह तबारक व तआला ने उसके फ़ज़ल से रमज़ान जैसा मुबारक महीना हमें अता फ़रमाया। और हम सब का यहाँ पर जमा होने का मकसद यही है कि हम यहाँ पर इसलिए जमा हुए हैं कि हम एक एकता का पैगाम देना चाहते हैं। हाँ, जैसा कि प्रभाकर साहब हमारे सामने मौजूद है ना, एक मोहब्बत का पैगाम लेकर हमारे सामने आए हैं कि भाई मोहब्बत एक अजीब चीज़ होती है ना। मोहब्बत एक को दूसरे से मिलाने का नाम है। हाँ, इसलिए यहाँ पर सभी जमा हैं, हमारे ज़िम्मेदार कमेटी के हजरात ये भी जमा हैं और मासूम बच्चे और नौजवान और बुज़ुर्ग यहाँ पर जमा हैं। इस बात का सबूत है कि हम एकता का पैगाम दे रहे हैं, एक मोहब्बत का पैगाम दे रहे हैं कि रमज़ानुल मुबारक का महीना हमारा बहुत तेज़ी के साथ गुज़रता चला जा रहा है। हाँ, गोया कि आज 9वां रोज़ा था। ऐसे ही हमारा ये जो पहला अशरा है रमज़ानुल मुबारक के जो 30 रोज़े होते हैं ना, उसमें ये 3 अशरे होते हैं। जैसा कि पहले रोज़े से लेकर तो 10वें रोज़े तक ये पहला अशरा होता है। अब ये पहला अशरा कल ख़त्म हो जाएगा, फिर 11वें रोज़े से 20वें रोज़े तक ये दूसरा अशरा होता है, फिर 11वें रोज़े से 20वें रोज़े तक दूसरा अशरा और 21वें रोज़े से 30वें रोज़े तक ये तीसरा अशरा होता है। पहला अशरा जो है ये रहमत का अशरा है और दूसरा अशरा जो है मग़फ़िरत का है और तीसरा जहन्नम से आज़ादी का है। तो मेरे मोहतरम बुज़ुर्गों, दोस्तों, अल्लाह तबारक व तआला ने इतना मुबारक महीना हम सबको अता फ़रमाया, हमको इसी कदर करने की तौफ़ीक अता फ़रमाए और हर हिंदू भाई को और मुस्लिम भाइयों को और जितने भी हमारे यहाँ पर लोग हैं सब ये एकता का पैगाम दे के सब हमदर्दी के साथ मोहब्बत के साथ हाँ इस महीने को गुजारेंगे।
आताच बघितलं की कशा प्रकारे जे मौलवी असतील, मुस्लिम बांधवांचे जे धर्मगुरू मानले जातात, मौलवी असतील किंवा मग प्रभाकर भाऊ साळवे असतील, यांनी सर्व धर्म समभाव असावे आणि सर्व गुण्यागोविंदाने नांदावे भारतात, या हेतूनेच त्यांनी एक चांगला असा उपक्रम, एक छोटासा छोटेखानी का होईना एक इफ्तार रोजा पार्टीचा कार्यक्रम या ठिकाणी घेतलेला आहे. कॅमेरामन राजू मनियासह मी रिपोर्टर हसमुख नेरिया, जेबीएन महाराष्ट्र न्यूज, फतेपूर. पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.